धुरंधर चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. चौधरी असलम खानची पत्नी नौरीन यांनी धुरंधर चित्रपटातील काही डायलॉग्सवरती नाराजी व्यक्त करत कारवाई करणार असल्याचं म्हटले आहे. धुरंधर चित्रपट हा सत्य घटनेवरती आधारित आहे. तसेच त्या सिनेमातील काही भूमिका ह्या खऱ्या आयुष्यातील व्यक्तींवरती आधारित आहेत. या सिनेमात रणवीरने मेजर मोहित शर्मा या पाकिस्तानात भारतीय गुप्तहेर म्हणून राहिलेल्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तसेच संजय दत्त यांनी पाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरी असलम खान यांची भूमिका साकारली आहे. डायलॉग पाकिस्तान या पॉडकास्टमध्ये नौरीनने धुरंधर चित्रपट आणि संजय दत्त यांवरती भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, खलनायक चित्रपट पाहिल्यापासून माझे पती हे संजय दत्तचे फॅन आहेत. संजय दत्त हे चौधरी असलम खान यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देतील अशी त्यांना त्यांची खात्री वाटते. धुरंधर सिनेमात संजय दत्तने साकारलेल्या चौधरी असलम खान यांच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देताना जिन व सैतान असे 2 शब्द वापरण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पत्नी नौरीन यांनी यावरती आक्षेप घेतला. त्या म्हटल्या की आम्ही मुस्लिम आहोत, पण असे शब्द असलमचाच नाही तर एका आईचाही सुद्धा अपमान करतात, जी एक साधी आणि एक प्रामाणिक स्त्री होती. त्या असं म्हणाल्या की या सिनेमामध्ये जर माझ्या पतीची चुकीची इमेज किंवा प्रोपोगंडा जर दाखवला असेल तर मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन. भारतीय फिल्म मेकर्सला पाकिस्तानची बदनामी करण्याशिवाय दुसरे विषय सापडतच नाही असंही त्या यामध्ये म्हणले.